ETV भारतमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सध्या मी उभा आहे दादरमध्ये आणि दादरच्या प्लाझा सिनेमा समोर त्या चौकामध्ये जो बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे त्या स्पॉटवर मी आता आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे ही जी बस आहे आपण बघू शकतो या बसचा जो अपघात झाला आहे आणि या ठिकाणी बस जी आहे ती या ठिकाणी जे बाजूला JCB आहे त्याला आदळली आहे आणि खरं म्हणजे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जातं आहे। जर आपण नीट पाहिलं तर इथे मोठा अपघात झाल्याचं आपण बघू शकतो। पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे आणि जर आपण पुढे गेलो तर आपल्याला बसच्या खाली एक 2 व्हीलर दिसू शकते जी ह्या अपघात किती भीषण होता याचं वास्तव आहे। खरं म्हणजे समोर हा जो चौक आहे प्लाझा सिनेमा समोरचा इथून ही बस U-टर्न घेत होती त्यावेळी जे नियंत्रण आहे ते सुटलं ड्रायव्हरचं आणि थेट एक दुचाकी आणि 2 चारचाकी यांना आदळली ही बस आणि त्याच्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे तर 3 जण अपघात ज्याच्यामध्ये गंभीर जखमी आहेत असं म्हटलं जातं आहे। चौघांनाही सायन रुग्णालयात भरती करण्यात आलं। मात्र आता आपण बघतोय किती भीषण हा अपघात होता। खरं म्हणजे हा जो सर्कल आहे इथे नेहमीच वर्दळ असते, नेहमीच ट्रॅफिक जाम होत असतो। जो आता आपण बघतोय जिथे ही बस आदळली आहे समोर त्याच्या बाजूला पुलाचं काम चालू आहे। या पुलाच्या कामामुळे झालं काय की जो रस्ता आहे तो अरुंद झाला आहे आणि या अरुंद रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असते आणि ज्या प्रकारे हा अपघात झाला आहे त्यामुळेच आपण बघू शकतो की अपघातामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला आहे तर 3 जण हे जखमी आहेत। याच्यामध्ये पाहिला गेलो तर महत्त्वाचा विषय जो आता पुढे येतो आहे तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टिव्ह भरतीचा। मुंबई महानगरपालिकेतर्फे वेस्टमध्ये जी कॉन्ट्रॅक्टिव्ह भरती केली जाते त्याच्या विरोधात लोक नाराज आहेत, त्याच्या विरोधात नेहमीच प्रश्न विचारले जात आहेत आणि आज देखील तो प्रश्न पुढे आला आहे। काही महिन्यांपूर्वी किंबहुना गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे भांडूपमध्ये असाच एक अपघात झाला होता ज्याच्यामध्ये देखील लोकांना जीव गमवावा लागला होता। आपण जसं की असं म्हटलं होतं की हे ड्रायव्हर्स आहेत हे तेवढे प्रोफेशनल नाही आहेत त्याच्यामुळेच त्यांना कॉन्ट्रॅक्टची भरती केले गेले आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की तो अपघात झाला कसा होता। तो म्हणजे समोर हा जो चौक आहे या चौकामध्ये U-टर्न घेतला गेला आणि या U-टर्नमध्येच हा अपघात झाला आणि याच्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी आहेत। आता आपण बघू शकतो की हळूहळू या ठिकाणी राजकीय मंडळी म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा येत आहे मात्र याच्यात नाहक एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। ETV भारतसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट, मुंबई।